रख दो जहाँ पे कदम, घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम, सारी दुनिया बिछाएगी फूल, दिल अपना बिछाएंगे हम। सुस्वागतम 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 किराणा आणि खुर्च्या ॲक्च्युली मला ना झोमॅटो, ब्लिंकिट आणि ते जे आपले सगळे राहतात त्यांनी कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही 1000 लोकांना पण नोकरी देऊ शकतो. त्यांना काम काय राहील की तिथे राहण्याचं खाण्याचं पैसे तेच देतो आणि गोडाऊनचं मॅनेजर म्हणून. मग त्यांनी मला विचारलं होतं की आम्ही इथे रोजगार मेळावा लावू का, तर लोक इंटरेस्टेड आहेत का. त्यांना बोलून 16-17 हजार सॅलरी आहे. मला आपल्या मुलांनी काल परवा मला की दादा आम्हाला जर कॉलला आम्हाला काम मिळालं तर करून घेऊ असं करून. मी काल फोन पण दिले मॅनेजरला, पण त्यांनी सांगितले उपलब्ध नाही राहते. नाही, पण तुम्हाला आपले इथे जे मुले आहेत त्यांनी थोडं बाहेर जाऊन काम केलं म्हणजे ते त्यांनी सांगितलं की ते परिवारला पण घर आणि जेवणासाठी हे चांगलं राहील त्याच्यासाठी निवासी सोय पण म्हणजे बायको आणि मुलांना घेऊन जायचं किंवा नवरा आणि मुलांना घेऊन जायचं. तर तसं लोक इंटरेस्टेड आहेत का मग मी ठेवते मुलं मुलं शिक्षण करून आता घरी बसलेले तर त्यांना रोजगार उपलब्ध करा. ठीक आहे, मी ठेवते. माझा आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ठेवण्याचा प्लॅन होता, तर ते करून टाकते. ठीक आहे, अजून सांगा. अजून शेतीसाठी आता दुसरे काम आपल्या ॲक्च्युली शेतकऱ्यांची एक अडचण होती की बाबा जे नाईटला भाजीपाला घेऊन जावं लागतं. माझा आत्ता तिथे विषय झाला. पण मला DSEOने जी सांगितलं आता कॉलवर की सकाळी 4 ते 12 पर्यंत भाजीपाल्याचा विक्री होते APMC. तर तसं जर नाही आहे म्हणजे तुम्ही गेले सपोज 8-9 वाजता आणि भाजीपाल्याची विक्री नाही होते तर तुम्ही मला सांगा. रात्रीला 1 वाजता 2 वाजता लोक दिवसभर पण शेतात काम करावं लागतं त्यांना आणि रात्री मग तो मार्केटला भाजीपाला न्यायला मग रात्री 1 दिवस जागरण करावं लागतं. मग तिथं मार्केटला जाऊन पण सकाळी भाजीपाल्याचं मार्केट नाही लागत. नाही, रात्री 3-4 नंतर काहीतरी चालतं. 4 वाजता सुरू होतं पण 12 पर्यंत चालतं. एवढं नाही चालत. सकाळी क्लोज सकाळी चालायचं थोडं 2-3 दिवसानंतर मला परत सांगा. माझा नंबर आहे त्यांच्याकडे, ते देतील. मला एक मेसेज करायचं कारण आहे ना DSEO साहेबांना मी सांगितलं उद्या ते स्वतः जात आहेत APMC कारण दुसऱ्या कामांनी पण सेम प्रॉब्लेम सांगितलं. तर आपले ग्रामपंचायतीमध्ये
आम्ही बिहार पॅटर्न अंतर्गत प्लॅन्टेशन पण केलं 500 झाडं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कोण हो, कोण करत आहे? तिथं आपण वाचनालय तर तिथे गेले होते. कारण आता तो प्रकाश वाटल मग आपण तिथं तिथे काही हे प्रोजेक्ट वगैरे घेऊन आहे का? प्रोजेक्ट नाही कॉम्प्युटर वगैरे. चल. गट विकास अधिकारी बिरारे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. तसेच तालुक्याचे तहसीलदार साहेब पवार साहेब यांचं बी या ठिकाणी आगमन झालंय. तालुका कृषी अधिकारी राजपूत साहेब सगळ्यांचं ग्रामपंचायत स्वागत आहे. कलेक्टर मॅडम कार्यक्रमला येलं अहो आपला खूप मोठा भाग्य तर मजारी लागा. या ठिकाणी पूजा करताना सरपंच उपसरपंच सगळे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गावातील महिला वर्ग ग्रामस्थ विद्यार्थी सगळ्यांचे मी सप्तशृंगाने स्वागत करतो. या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल. आता थोड्या वेळात आपण ज्या विषयासाठी थांबलो होतो जे अभ्यासिका जी ग्रामपंचायतीने पुनर्जीवित केली आहे त्याचा उद्घाटन सोहळा थोड्या वेळात माननीय डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा अधिकारी नंदुरबार यांच्या हस्ते होणार आहे. माननीय डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. पाहणी करताना जिल्हाधिकारी मॅडम सदस्य या ठिकाणी आवडून आलेले माझ्या गावाचे कर्मचारी वर्ग तरुण वर्ग नोकरीला पण लागले ते मुलांना भाग देतात त्यांना करून आणि आता जनरली 8-9 वर्षापासून वायफायची सोय करणार आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला तो नमनचा व्हिडिओ दाखवायचा होता. एक ना सीओ जिल्हा परिषद साहेबांचा व्हिडिओ आहे प्रकाश वाटाबद्दल. आम्ही ग्रुपला टाकले व्हॉट्सअप ग्रुपला वागायचे ग्रुपला टाकले. म्हणजे तुम्हाला आणि सगळं जे अभ्यास वगैरे आहे ते फ्रीमध्ये आमच्या इथले बरेच मुलं पण आम्ही तिथं नंदुरबारला जात आहे. ते चार्जेस लावतात 500 रुपये काहीतरी बेसिकचं काहीतरी कोण लावते नंदुरबार लायब्ररी प्रायव्हेट तू इथेही भेटते आम्ही चालू ठेवलं वायफाय वगैरे करून टाका कारण इंटरनेट लागते आता ना अभ्यासासाठी. आणि मग सोलर करून टाका. आणि तुमची बाकीची पण जी जागा आहे ना ती खूप मोठी आहे तर तिथे पण तुम्ही असा टायर वापरून थोडा बसण्याची व्यवस्था केली ना की काही काही लोक मुले आले की खेळू शकतात. छोटे मुलांसाठी खेळण्याचं एक जी जागा आहे आम्ही फ्लोरब्लॉक लावली अलीकडे. आता तिथं आम्ही आणि पेपर वाचायला अंगणवाडी इथं समोरच आहे त्यांच्यासाठी
आता सुट्टी असल्यामुळे या टीमला ना एक कुठेतरी त्या विचार केला होता की सपोज एक बिहारची महिला आहे ज्यांची स्टोरी बघायची PLC मंजुरी जिल्हा परिषद शाळेला प्रोजेक्ट आहे. शाळेमध्ये रंग करायचं सामाजिक सामाजिक सभागृहामध्ये जर लोक बसू शकतात तर तिथे एक स्किल सेंटर सारखं आपण करून टाकू. कारण सगळी महिला कुठली दुसरी जागेवर नाही येऊ शकणार. बचत गटासाठी बचत किती आहे गावामध्ये? 55 आणि खूप ऍक्टिव्ह आहे. त्या महिला पण आलेल्या मुलं पण आहेत. बाहेर आले आणि आम्ही काय केलं कमीच कंपनी कमीच कंपनी फार्मच्या सहभागाने कमीच कंपनीचे अर्थसहाय्याने पुण्याचे 8 कॉम्प्युटर म्हणजे यावर्षी चांगल्या मुलांना आणि गुणवत्ता पण चांगली वाटते. फक्त शिक्षक शिक्षक नाही आता बदली झाली रिटायर झाली मुख्याध्यापक आणि अजून एक कधीपर्यंत कितीपर्यंत आता 28 तारखेपर्यंत आणि त्यांना आणि 179 मुलं इथे नवजीवन शाळा आहे आपल्या ग्रामपंचायतच्या बाजूला तिथं जातो. ती प्रायव्हेट आहे हा, private. प्रायव्हेट सरकारी स्कूल इथून 2 किलोमीटर. जर मला 4थी नंतर माझ्या मुलांना माझ्याकडेच ठेवायचं आहे तशी सरकारी माध्यमिक शाळा नाही आहे. आश्रमशाळा पण निवासी आहे. अनिवासी माध्यमिक शाळा नाही आहे. मग तुम्ही लोक पाठवतात मुलं आमचे टोटल मुलं इथं खेडेपाड्याचं ओपनिंग आपल्याच असते का? या जिल्ह्यामध्ये गावाचे आपल्या टोकरदारा पण लहान बंधूच आहे. ठीक आहे मग तुम्ही ग्रुपला शेअर मी केली. दाखवत होती पण इथे मुलं नाही आहे. जर आपण टीव्ही लावून टाकलं चालेल म्हणजे टीव्ही लावलं की कम्प्युटर टीव्ही किंवा प्रोजेक्टर तर कोणीतरी जर क्लास घ्यायची इथे नाही प्रोजेक्ट लावतो. हे सगळे लोक जर पुढे असे बसले की मग त्यांना आणि इथे सॅटर्डे संडे कधीतरी बचत गटांना बसायचं काहीतरी सेशन करायचं किंवा बाहेर ती स्पेस आपण थोडीशी क्रिएट करू शकतो. शुक्रवारी पोषण आमचा कार्यक्रम 3 वाजता आले अर्धा तासना कार्यक्रम या चला या लवकर. उद्घाटन आज झालं. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माननीय डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले फडकी आणि सत्कार करताय मॅडमांच्या. तरी सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचं स्वागत करा ना.
धन्यवाद. नंतर सत्कार करताना जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ना. त्याला शाल या ठिकाणी उपसरपंच व रामदास करत आहे, तरी टाळ्यांनी स्वागत करा ना. एकदा जोरदार टाळ्या द्या. तशाच तालुका कृषी अधिकारी आपल्याकडून करावं अशी आमच्या ग्रामपंचायतच्या आणि ग्रामस्थांकडून विनंती आहे. तरी 12 विद्यार्थ्यांचे मी नावं घेतो, त्यांनी पुढे यायचे. सूरज गजमल चौरे आरोग्य सेवक म्हणून आपल्या नंदुरबारला लागले, त्यांचा सत्कार असते. सत्कार होईल ना. त्यानंतर स्वागत करा ना. काय वाजायला काय पैसा नाही लागला आपल्याला. त्यानंतर स्वागत करा ना. त्यानंतर विजय गणेश रब्बी खेळामध्ये ते नॅशनल झालेले रब्बी खेळामध्ये. त्याच्यानंतर कविता रामचंद्र कोबरिया शर्मा देशमुख जिल्हा परिषद शिक्षक हे आमच्या वाचनालयामध्ये अजय करून इथं या ठिकाणी लगभग 29 पोरं आजच्या तारखेला अभ्यास करताय मॅडम. तर 2017 मध्ये पेसा निधीमधून आणि त्या वाचनालयामध्ये जे पोरं लागले, तर मी त्या पोरांना पण माझी विनंती राहील, आपण ज्या वाचनालयामध्ये जॉबला इथे अभ्यास करून जॉबला लागलो, तर आपलं बी तिथं काहीतरी देणं आहे, तर योगदान आपण दिलं पाहिजे, आपल्या मुलांना सहकार्य केलं पाहिजे, ही माझी विनंती राहणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मॅडम ग्रामपंचायत सरपंच सन्मान्य सदस्य उपसरपंच 2.5 वर्षापासून काम करताय. साजरा केला 14/3/1956 ला. त्याच्यानंतर ग्रामपंचायतने आपल्या गावामध्ये काळटोमी शिवारमध्ये 200 फळबाग आमचा सगळ्यात मोठा म्हणजे व्यापार होतो. त्याच्यानंतर क्रीडांगण तयार करण्यात आलं, त्याचं टेस्ट तयार करण्यात आलं. 1 कोटीचे सांस्कृतिक भवन आता या ठिकाणी सध्या तयार झालंय मॅडम. त्याच्यानंतर या गावामध्ये असं एकही आठवडा गेला नाही की त्या ठिकाणी या गावामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये आरोग्याचं शिबिर राबवलं गेलं नाही. मग त्याच्यामध्ये गरोदर माता असेल, स्तंद माता असेल, मासिक पाळीचा विषय असेल किंवा शरीरामध्ये बीपी असेल किंवा इतर कुठलाही आजार असेल, त्या संदर्भामध्ये माझ्या ग्रामपंचायतीने सरपंच आणि उपसरपंच त्याचबरोबर सगळे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच ताईंचे मिस्टर परवीन पवार हे स्वतः ग्रामपंचायत अधिकारी यांनी खूप मोठं या 2 वर्षामध्ये योगदान दिले गावासाठी. त्यांना 2 मुलं आहेत, छोटे छोटे मुलं आहेत. त्या मुलांना दुसऱ्याकडे सोडायचं आणि सगळ्या गोष्टी करून गावासाठी त्यांनी वेळ दिला, म्हणून या गावामध्ये सगळ्या गोष्टी आतापर्यंत करण्यात आलं. या ठिकाणी मॅडम जिल्हा परिषद शाळेमध्ये 10 कॅम्प्युटर सेटअप तयार करण्यात आलंय. कमिन्स नावाची संस्था आहे, त्या संस्था अपम संस्थाच्या अंतर्गत 10 सेटअप पूर्ण तयार करण्यात आले या ठिकाणी. आणि एसी रूम आहे मॅडम. जिल्हा परिषद शाळेमध्ये आतमध्ये बी आणि बाहेरमध्ये बी कॅमेरा लावण्यात आलेले आहे. आणि त्याच्यानंतर गावाच्या आजूबाजू जेवढं सर्कल आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावायचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे, सर्वे करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मॅडम जे जीवन प्राधिकरणचे जे मोठं काम चालू आहे, 5 गावाची योजना आहे. जर ती योजना येणाऱ्या या काळात 6 महिन्यात किंवा 1 वर्षाच्या आत जर पूर्ण झाली, तर जे ग्रामपंचायतला 400 ते 450 हेक्टर गुरुतर गायरान गावठाण जमीन आहे या गावाला, तर त्या ठिकाणी आम्हाला बांबू लगभग आपण 1 लाख झाडं लावू शकतो. कारण की जो फिल्टर पाण्याचा जो वेस्टेज पाणी जाणार आहे त्या पाण्याचा वापर करून आपण ते प्लांटेशन करण्याचं नियोजित ग्रामपंचायतने ऑलरेडी केलेलं आहे. आणि जी सांस्कृतिक भवन या ठिकाणी जे तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी केंद्राने नंदुरबार जिल्ह्यामधून वाघाळे गावाची निवड करण्यात आली. तिथं PLC सेंटर तयार करणार आहे, ट्रेनिंग सेंटर तयार होणार आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ट्रेनिंग सेंटर म्हणजे ट्रेनिंग असतील किंवा पदाधिकाऱ्यांचे ट्रेनिंग असतील, सगळ्या ट्रेनिंग याच ठिकाणी होतील. त्यासाठी आपल्याला शासनाने 7 लाख रुपये दिले. ते फक्त 7 लाख रुपये इलेक्ट्रिक ज्या वस्तू आहे, बोर्ड असेल, माईक असेल, या सगळं साऊंड सिस्टीम तयार करण्यासाठी, चेअर वगैरे यासाठी शासनाने ते पैसा दिलेला आहे. येणाऱ्या या 1-2 महिन्यावर ते बी काम पूर्णत्वावर होईल.
त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतने भरपूर असे या 2 वर्षामध्ये हे नाविन्यपूर्ण काम केले. सगळ्यात मोठं नाविन्यपूर्ण काम तर जिल्हा परिषद शाळेला कोणी 500 रुपये देतं, कोणी 1000 रुपये देतं. तर जिल्हा परिषद शाळेचं काम गेल्या एक साधारण 4 ते 5 वर्षापासून माझ्या गावाचे ग्रामपंचायत सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चौरे हे स्वतः बघता, म्हणजे स्वतः तिथं जाता, झाडांना पाणी टाकता आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठलीही सुविधा खराब झाली असेल तर हे स्वतः सरपंच किंवा स्वतः जे काम करता येऊ शकतं ते स्वतः करता. तरी मी मॅडमांना विनंती करेल की आमचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चौरे यांचा आपल्याकडून छोटासा एक सत्कार होईल तर खूप आनंदाची गोष्ट होईल. हे 100% पैसा करणार सत्कार केला पाहिजे. हो मॅडम, केलाच पाहिजे. तर ते आपण करू आणि मग मी बोलते. काय वाजणार ते करा. मी जी ग्रामपंचायत आज इथे पाहत आहे ती कदाचित टॉप 3 मध्ये. तुमचं खूप खूप अभिनंदन की मी पहिलीला ऍक्च्युली ग्रामपंचायत मध्ये हे बघितलंय की ग्रामसेवक कोणते दिवस येतात ते लिहिलंय. ऍक्च्युली मी कधीच बघितलं नाहीये. मला वाटतं मी पहिलीचा बघितलंय की ग्रामसेवक कोणते दिवस येतात ते आपण भिंतीवर लिहून ठेवलंय. चांगलं काम करणं हा काही रॉकेट सायन्स नाहीये आणि एक आदर्श कसा निर्माण झाला पाहिजे हे तुम्ही आज माझ्या समोर दाखवलंय. कारण मला असं वाटते की माझ्याकडून गोष्टी मागण्यापेक्षा तुमचे ती ग्रामपंचायत इतकं जे बोलत होते त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं गोष्टी, म्हणजे असं ऐकूनच मला समजते की त्यांना किती काम सगळेजण मिळून करतात. कारण त्यांना एक एक आणि ते त्यांचे कानात मागून बोलत होते की अरे इतके लक्षात हे झाले तर लोकांचं. आणि खरंच काम आपण असं म्हणतो की गव्हर्नमेंटनी स्कीम लॉन्च केली आहे, सरकारने हे केलं, सरकारने हे केलं, पण ज्याला आपले माननीय प्रधानमंत्री जनभागीदारी म्हणतात ती खरंच ऍक्शन मध्ये कशी असते हे तुम्ही लोक प्रॅक्टिकली दाखवतात. कदाचित तुम्हाला माहिती पण नाही की तुम्ही किती चांगलं काम करत आहात, कारण माहिती नाही पडत आपल्या आसपास. आपण खूप सारे मला बोलत नाही कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा आता मॅडमनी मला बोलवलं त्यामुळे मी आज आली आणि त्यांचं पण इतकं फॉलो होतं. त्यांनी मला मेसेज केला की आपल्या लायब्ररीमध्ये यायचं. मी त्यांना जबाब पण दिला की मी येते, पण तरी ते माझ्याकडे ऑफिसमध्ये आले इन्व्हाइट देण्यासाठी. लायब्ररीचं नाव ऐकलं की म्हणजे मला यायचंच होता, कारण इतकं जास्त आपण आता मागच्या वर्षी जिल्ह्यामध्ये 120 लायब्ररी पहिली जास्त झालं की आपण 120 वाचनालय निर्माण केले. आणि आपल्याकडे तर मला एक गोष्ट खूप चांगली वाटली की आपण कधी झाले सर 22ला, पण ते ऍक्च्युली मला हा पण खूप चांगलं वाटते की ते 16-17 मध्ये ज्यांनी लायब्ररी सुरुवात केली किंवा जे बाकी गावाचे लोक काम करतात त्यांना पण त्यांचा पण त्यांनी सत्कार केला. आणि खरंच इन्स्टिट्यूशन जे आपण ग्रामपंचायतला म्हणतो ना की ग्रामपंचायत एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याचा भाग हाच असतो की आपण आपले बद्दल बोलण्यापेक्षा आपली ग्रामपंचायतची जी इन्स्टिट्यूशन आहे आणि वर्षापासून लक्ष्मण चौरे यांनी पौद्यांना पाणी दिला किंवा ऍडव्होकेट साहेबांनी लायब्ररी सुरू केली, त्यांचं नाव आणि त्यांचं अभिनंदन करणं किती महत्वाचं असतो ही किती चांगली गोष्ट आहे. आणि मग बाकी तुम्ही हा सांगितलं की जेव्हा पण वाढदिवस असतो तेव्हा आपली अजून एक दुसरी इन्स्टिट्यूशन आहे तिथे आम्ही पैसे देतो किंवा ज्या लोक आपले वाचनालयामधून बाहेर गेले ते त्यांना येऊन याच्याबद्दल विचार केला पाहिजे. तर 1000 लोक आपण जे या गावामध्ये तुम्ही मला सांगितलं किती 3823 ही लोकसंख्या 2011ची आहे आपली. आता अजून जास्त असेल. हा म्हणजे युरोपमध्ये बघितलं तर एक देश मध्ये 5000 लोक राहतात. तर हा आपण भारतामध्ये बघितलं की हा एक देश सारखाच आहे ज्याला आपले लोक चालवत आहेत आणि हा देश खूप चांगला चालत आहे हे मला दिसते. वाचनालयाबद्दल जे लोक गव्हर्नमेंट नोकरीमध्ये लागले त्यांचा आपण ऑफकोर्स सत्कार करत आहोत, पण मला असं वाटते की वाचनालयाचं काम फक्त मुलांना सरकारी नोकरीमध्ये लावणं नाहीये. वाचनालय एक खूप
आपली एक नस सारखी असते ना की आपण जीवनबद्दल कसं विचार करतो किंवा आपले समोर जी सगळी गोष्टी आहे त्याबद्दल कसं विचार करतो त्याचा पाया वाचन आहे. तर त्याचे जे लोक सरकारी नोकरीमध्ये लागले त्यांचं खूप खूप अभिनंदन. काही लोक प्रायव्हेट नोकरीमध्ये लागले असणार त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. आपले शेतकरी तिथे येऊन शेतीमध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे किंवा शेतीमध्ये कोणते बिमारी असतात ते पण येऊन वाचू शकतात. ग्रामपंचायतची लायब्ररी सगळ्यांसाठी असते, फक्त मुलांसाठी नाही. महिलांना वाटला बचत गटांना की आमचा 1 दिवसाचं ट्रेनिंग वाचनालयामध्ये केला पाहिजे. मी त्यांना तेच सांगत होती की प्रोजेक्टर तिथे लावून टाका, मग बचत गटांचं एक लोकल स्किलिंग सेंटर होऊन जाईल. बाहेरचं जे एरिया आहे इथे आपण काहीतरी बसण्याची व्यवस्था करू शकतो. एक ओपन स्कूल ज्याला म्हणतो, हवेमध्ये शाळा. इथे कधीतरी मुलांना मन नाहीये जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचण्याचा किंवा ओपन स्कूलमध्ये येऊन, चांगला मोसम आहे इथे येऊन हे केला. सो ऑफकोर्स करण्यासाठी गोष्टी कधी संपतच नाही. आपण प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा बेटर होऊ शकतो. एक नवीन सो समृद्धी आपली गावांसाठी कशी वाटली पाहिजे, कशी दिसली पाहिजे याची डोर ऍक्च्युली तुमच्याच हातात आहे. माझ्या हातात खूप कमी आहे, तुमच्या हातात सर्वात जास्त आहे. म्हणजे आम्ही मला असं वाटतं मी इथे गेस्ट म्हणून तुमच्याकडे आली आणि कदाचित 2-3 गोष्टी जे आपल्याला प्रॉब्लेम आहे 2-3 गोष्टी त्यांनी मला सांगितली ते मला बघितली पाहिजे ते मी बघेन. म्हणजे माझा पाठिंबा डेफिनेटली आपल्याकडे आहे. पण जोपर्यंत आता मी अजून एक गावापासून आली, त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला लायब्ररी करायची आहे पण ग्रामपंचायतमध्ये आम्हाला ते करू देत नाही आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला जमत नाही. आता ही प्रॉब्लेम मी कशी सॉल्व्ह करणार? मी त्यांच्यासोबत उभी राहिली, 10 मिनिट बोलली, सरपंचला काहीतरी सांगितलं, लोकांना काहीतरी सांगितलं, पण ही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह नाही करू शकत. आणि मी त्यांना सांगितलं की 120 लायब्ररी मध्ये मी एक पण पैसा आतापर्यंत शासनाचं नाही दिला. सगळं काम ग्रामपंचायतीने स्वतः केलं आणि त्या 120 लायब्ररीला मी आता फर्निचर, पुस्तक, बाकी जे पण लागले ते दिले. पण हा काम करताना आणि याचे पुढे जर तुम्हाला शासनाकडून काहीतरी अनुदान हवं किंवा कोणतीतरी गोष्टी हवी तुम्हाला मला पहिले हा दाखवायला लागेल की आम्ही एकत्र येऊन काम करू शकतो किंवा ही गोष्टी आपण तयार केली की याचं या मालमत्तेचा मेंटेनन्स कसं करायचं ते आम्ही करू शकतो. तर आता या लायब्ररीसाठी पण आपल्याला जर सोलर नाही मिळाला ADC साहेबांकडून तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सोलर देऊ. तुम्हाला वाटलं की इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची आहे किंवा इथे बाहेर गाड्यांसाठी तुम्हाला काही अनुदान हवं आहे तर ते पण आपण सांगा आणि ते जिल्हा प्रशासनामार्फत आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. 2-3 गोष्टी जे मला असं वाटते की आपण इतकं चांगलं काम सगळेजण करत आहात तर तुम्हाला अजून काही चॅलेंज दिला पाहिजे तर ते मी देऊन जाते. एक तर सोलरवर जाण्याबद्दल आपल्याला थोडा विचार केला पाहिजे. सगळे इन्स्टिट्यूशन म्हणजे आपली शाळा आली किंवा नवीन PHC आपली येत आहे तर त्या PHCच्या एस्टिमेटमध्ये सोलर टाकलं गेलं की बघ आली. म्हणजे त्याच्यासाठी मला काही करायचं तर मला सांगा, मी तिथे जाऊन सांगू शकते. सब सेंटर जर आपल्याकडे आहे, आपला वाचनालय, आपली ग्रामपंचायत बिल्डिंग ती आपण 100% सोलर कशी करू शकतो. सोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना एक नवीन योजना आली आहे ज्यामध्ये घरांमध्ये सोलर लावण्यासाठी अनुदान आहे. तर त्याचा पण विचार करा की आपण कसं 100% गाव सोलरवर करू शकतो का. लोकवर्गणी म्हणजे आपला सबसिडी तर आहेच पण बाकी जे लोकांना पैसे द्यायचे ते करू शकतात. बचत गटांना ऑझर बँक आपला एक FPO मात्र सँक्शन झालाय पण या गावामध्ये किती बचत गट? 55 बचत गट आहेत. तर कोणते पण बचत गटांना जर असं वाटत आहे की आम्हाला पण जर ऑझर बँक दिला तर आम्ही खाली शेतकऱ्यांना देऊ आणि आमचा पण बिझनेस चालेल तर तुम्ही तसा प्रपोजल आमच्याकडे द्या. मी डिस्ट्रिक्टच्या पेशंटमध्ये यावर्षी ऑझर बँकसाठी पैसे ठेवले तर मी तुम्हाला ते पण देऊ शकते. कोणता तरी FPO जर इथे आहे आणि 28 वर्षानंतर तुम्हाला अजून काही हवं आहे तर ते पण तुम्ही मला सांगा, त्याच्यासाठी पण पैसे माझ्याकडे आहेत या वर्षात. आणि ब्रँडिंग आणि पॅकेजिंग म्हणजे आपला मार्केट सुरू झालाय तर तिथे आम्ही आता चौघर नावाचे एक ब्रँड तयार केलाय आणि तुमचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते तोरणमाळमध्ये एक नवीन रुरल मार्ट आम्ही तयार करत आहोत. म्हणजे एक प्रॉपर सुंदर मार्केट तयार होते कारण तोरणमाळमध्ये 5000 पेक्षा जास्त लोक येतात सॅटर्डे संडे राहिला तर तिथे तुमचे प्रॉडक्ट्स जर ठेवले तर तुमची विक्री जास्त होईल.
तर तुमच्याकडे मार्केटमध्ये जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला प्रदर्शनीसाठी किंवा तिथे काहीतरी अनुदानाची गरज आहे तर ते पण आपण सांगू शकतो. प्रत्येक बिल्डिंगमध्ये सोलर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग. आपण हिवरे बाजारची स्टोरी ऐकली असेल की आपण पाणी किती वापरतो आणि पाणी यूज येते किती आपल्याकडे, त्याचा आपण जे इंग्रजीमध्ये वॉटर बजेटिंग म्हणतो. तर ही एक एक्सरसाइज आपण कोणत्या गावापासून नंदुरबारमध्ये सुरू करू शकतो. तो गाव वाघाळे असू शकते का त्याबद्दल विचार करा. या एरियामध्ये आपलं एक चांगलं किचन गार्डन करू शकतो का अंगणवाडीसाठी, जिथे भाजीपाला वगैरे अंगणवाडी ताई वापरतील. आणि प्रत्येक जागा जे आपल्याकडे गावांमध्ये आहे त्याला आपण कसं डेव्हलप करू याच्याबद्दल एक विचार केला पाहिजे. नरेगाचं काम 100% लोकांना, आता आपण सांगितलं की काही लोक स्थलांतरित होतात आणि कदाचित त्यांनी जर पूर्वी पैसे घेतले आणि नंतर त्यांना जायचं तर ते जाऊ शकतात, पण मजबुरीमध्ये जायचं अशा कोणाला वाटायला नको. म्हणजे ज्यांना आपण नरेगाचं काम देऊ शकतो त्यांना 100% नरेगाचं काम देणे आणि नरेगामधून शाश्वत मालमत्तेचं निर्माण करणं. म्हणजे एक शेतकरीकडे कदाचित आपण काहीतरी असं बनवू शकतो का की 2 वर्षानंतर त्यांना स्थलांतरित होण्याची गरजच नाही, त्यांना काहीतरी नवीन रोजगार मिळतो. इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे 1, 2, 3 बचत गट मिळून चांगला दुधाचा व्यवसाय सुरू करू शकता का. त्याच्यासाठी तुम्हाला काय हवंय ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. सो ही छोटी छोटी गोष्टी आहेत आणि याचा शेवटचा पाया काय आहे की प्रत्येकाचे खिशात आज जितके पैसे आहेत ते डबल व्हायला पाहिजे. ते आपण काय करू की आपल्याकडे पैसे जास्त मिळतील सो दॅट आपले मुले चांगले वाचतील, आपले मुलं चांगला पुढची जी जनरेशन आहे त्यांनाच आपल्यापेक्षा चांगली संधी मिळाली पाहिजे. आपलं बेसिक काम असं आहे. माझ्याकडे जितके ऑफिसर्स बसले, वनरक्षक असले किंवा ग्रामसेवक असले किंवा PO असले, तहसीलदार असले, BDO साहेब असले आणि मी असले, आमच्या जीवनात आम्ही जेव्हा पण अभ्यास केला असेल कधीतरी आपण सगळेजण वाचनालय किंवा वाचनालय सारखी जागा म्हणजे ज्यामध्ये आपण 4-5 लोकांसोबत किंवा आपल्या कम्युनिटी सोबत बसून वाचू शकलो याचं खूप मोठा योगदान राहील. आपण जर विचार केला आपले करिअर बद्दल की आपण सेवेमध्ये कसे लागलो तर आपल्याला आठवण येईल की कुठेतरी कोणीतरी आपली खूप मदत केली आणि आपण खरंच अभ्यास करू शकलो. तर ही जी सुरुवात आपण केली आहे आज ही खूप खूप महत्वाची आहे. काही मुले ऑलरेडी त्यांचं जसं आपण सांगितलं की कोण होतं ते अजयपूर पासून येत होते लायब्ररीमध्ये आणि खरंच म्हणजे त्यांच्याकडून विचारणा केली की ते सांगतील की वाचनालय किती महत्वाचं होतं. शेवटी माझी काही अपेक्षा, माझी खूप मोठी अपेक्षा असते. तर माझी मोठी अपेक्षा अशी आहे की मी तर आता किती 2-3 वर्ष इथे राहणार, पण कधीतरी मी कुठेतरी बसली आणि मला हा कॉल यायला पाहिजे की नंदुरबारची कोणतीतरी मुलगी कलेक्टर झाली. तर माझी अपेक्षा ती आहे. मग मुलगा पण चालेल मला, पण मुलगी राहिली की फार आनंद होईल. तर आपले लोक आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा काम करतात तर ते एक वेगळे त्यांना उत्साह असतो. त्यांना असतो की हा माझा जिल्हा आहे. आपले सेवेमध्ये येऊन पण आपण या लोकांना विचारा की आम्ही तर चला आम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये आहोत तर आपले स्टेट मध्ये नाही जाऊ शकत, पण यांची सगळ्यांची खूप इच्छा असते की आम्ही आमच्या घरी जाऊ काम करू, आमच्या जिल्ह्यामध्ये जाऊ, आमचे गावामध्ये करू. तर जोपर्यंत इथून लोक नाही निघणार ना आपला जे पाया आहे ना गुड गव्हर्नन्स ज्याला चांगला एक ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतो तो खूप मजबूत होईल जर आपण आपल्या जिल्ह्यामधून लो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काढले. तर आता एक प्रकाशवाटा नावाचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे, ते व्हिडिओ दाखवतील तर त्यामध्ये पण एनरोल व्हावा. आणि ऑफकोर्स इथे मी राहिली नाही राहिली नंदुरबार बद्दल ही चांगली न्यूज मला जेव्हा पण मिळेल तेव्हा मला खूप आनंद होईल. माझा नंबर मॅडमकडे आहे. आपल्यापैकी एक APMC ची मला लोकांनी अडचण सांगितली तर त्याला आपण आता बघत आहोत. आपल्याला कधी पण वाटला काही सजेशन द्यायचे किंवा काही प्रॉब्लेम सांगायचे तर तुम्ही मोकळे होऊन मला माझ्या नंबरवर मेसेज करू शकता. कधी कधी मी कॉल नाही उचलू शकत, पण मोकळे होऊन मला मेसेज करा, तुमचे सजेशन्स द्या, सांगा की आम्हाला हे हवंय ते हवंय, आमची मदत करा आणि सोबत मिळून आपल्याला या जिल्ह्याला एक दुसरे लेवलवर घेऊन जायचे. शेवटी एकच गोष्ट सांगते की आपण नंदुरबार बद्दल जेव्हा बोलतो आणि मी प्रत्येक यामध्ये बोलते
की नंदुरबार आकांक्षित जिल्हा आहे किंवा नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे किंवा नंदुरबार बेस्ट जिल्हा आहे आपला, बस. आणि या डायरेक्शन मध्ये आपल्याला आपलं काम करायचं. ठीक आहे, धन्यवाद तुमचं, खूप खूप अभिनंदन. मला आपण बोलवलं, मला खूप खूप आनंद झाला. इथे येऊन आपल्या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. महिला पुढे बसले या गोष्टीचा मला खूप आनंद होते. आपले ऑफिसर्सला बघून खूप आनंद झाला. तर असंच चांगलं काम करत राहा. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाघाळे असं गाव आहे की या गावातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थी, मुलं आणि मुली नोकरीला आहे. क्लास 3, क्लास 4 आणि क्लास 1, क्लास 2 पर्यंत आहे. ही एकच गल्ली पकडली तर या गल्लीमध्ये आम्ही 67 जण आम्ही जॉबला आहे. आणि इथून जी पुढची गल्ली जर पकडली तर तिथं लगभग प्रत्येक म्हणजे घरामध्ये नोकरीला आहेत. जे आपण आम्हाला उद्दिष्ट दिलं आहे ते उद्दिष्ट लगभग आमचं 450 ते 500 घरकुल आम्हाला PMI मधून जे भेटलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला शासन 50,000 देणारच आहे. त्याच्यात 35,000 लाभार्थीला भेटणारे, 15,000 रुपया लाभार्थीचा हिस्सा तिथं जाणार आहे आणि सोलरसाठी, आणि 15,000 किंवा 18,000 रुपये लाभार्थीला तिथं लोकवर्गणी भरावं लागणार आहे. म्हणजे जी 78,000 80,000 ची स्कीम आहे ती 100% आपण पूर्ण करू शकतो.